आज आपण घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट बनेल अशी सोपी मस्त रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून मगच तो वापरा। यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही मी आधी फेटून घेतलं आहे। दह्याच्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। सगळं मिक्स करायचं आहे। लागलंच तर यामध्ये आपण आणखी पाणी घालू। हे मला अजूनही घट्ट वाटतंय तर यामध्ये मी आणखी 2 चमचे पाणी घातलंय। मिक्स करायचं आहे। हे आपल्याला घट्टसर हवंय त्यामुळे एकत्र पाणी घालायचं नाहीये। आता हे झाकून 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी मी इथे पेस्ट तयार करते। आलं घेतलं आहे। याबरोबरच इथे मी कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि या तिखट मिरच्या घेतल्यात। याची थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतले। 10 मिनिटांनंतर हा रवासुद्धा छान फुलला आहे। हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि बारीक रवा आहे त्यामुळे याला छान बाइंडिंगसुद्धा आली आहे। यामध्ये तयार केलेली आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। गाजर किसून घेतलं आहे ते घालायचं आहे। भरपूर कोथिंबीर घालायची आहे। कढीपत्ता अगदी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे। याबरोबरच अर्धा चमचा जिरं घातलं। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। खूपच सोपी अशी रेसिपी आहे। तर आज आपण रव्याचं थालीपीठ बनवतोय। घाईच्या वेळेस जर तुम्हाला काहीतरी नाश्ता बनवायचा असेल, तुम्हाला काय बनवायचं सुचत नसेल तर अगदी कमी वेळामध्ये चवदार नाश्ता तुम्ही बनवू शकता। तर हे पहा, हे असं आहे थालीपीठाचं जसं पीठ असतं तितकं हे सैलसर आहे। आता याचं आपण थालीपीठ तयार करूया। इथे मी ओलं कापड घेतलं आहे। यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। हे आता आपण भाजून घेऊया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं तेल घातलं आहे। कापडासकट हे थालीपीठाचं घालायचं आहे आणि कापड अलगद काढून घ्यायचं आहे। वरून ड्राय झाल्यानंतर हे मी उलटून घेते। दोन्ही बाजूने हे आपण तेल लावून भाजून घेऊया। यामध्ये आपण जे साहित्य वापरलं आहे ते सगळं घरी उपलब्ध असेल असंच आहे। काहीच तुम्हाला बाहेरून आणायची गरज पडणार नाही। तर पहा, हे थालीपीठ मी अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं। इथे मी चटणीबरोबर हे सर्व केलं। हे थालीपीठ अगदी मऊ लुसलुशीत होतं, तुम्ही पाहू शकता। त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे देऊ शकता आणि दिवसभर हे असंच मऊ राहतं। चटणीबरोबर खूपच छान लागतं। पाहू शकता, अजिबात चिवट नाही आहे। अगदी सॉफ्ट आहे हे थालीपीठ। तर हे खूपच चवदार असं रव्याचं थालीपीठ एकदा तरी नक्की करून पहा। तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।